लोकशाहीला काही सगळ्यात पहिल्यांदा अभिप्रेत असेल तर तो बदल आहे. सततचा बदल ही लोकशाहीची मूल्य अजून वृद्धिंगत करणार. घरसोड वृत्ती हा भाग वेगळा आणि विचारपूर्वक केलेला बदल हा भाग. काल परवा ज्यावेळेला विधानसभेमध्ये एका कायद्यावर चर्चा चालू होती आणि त्या चर्चेच्या दरम्यान आमच्या विरोधी बाकावर बसलेल्या मित्रांनी हे वारंवार म्हटलं की हा बदल कशाला, तुम्ही वर्षभरापूर्वी केलात, 2 वर्षापूर्वी केलात, 4 वर्षापूर्वी केला होतात, आता पुन्हा नव्याने कायदा आणतात, बदल करताय. आणि त्यावेळेला मी एक वाक्य वापरलं होतं जे पूर्ण विचारांती वापरलं होतं, जे आज पुन्हा ज्याचा उल्लेख मी इथे करतोय तो म्हणजे लोकशाहीला काही सगळ्यात पहिल्यांदा अभिप्रेत असेल तर तो बदल आहे. सततचा बदल ही लोकशाहीची मूल्य अजून वृद्धिंगत करणार आहे. धरसोड वृत्ती हा भाग वेगळा आणि विचारपूर्वक केलेला बदल हा भाग वेगळा. आणि मग या बदलासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता खाद्य म्हणून असतं ते खाद्य म्हणून त्या बदलांसाठीचा आवश्यक असलेला जो प्रकार आहे तो म्हणजे ज्ञान आहे, ज्ञानसमृद्धी आहे, त्यासाठी असलेला अभ्यास आहे. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या काम करणाऱ्या खूप कमी संस्था आहेत, किंवा खूप कमी ज्याला आपण म्हणू डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत. मला कोणाचं अस्तित्व किंवा महत्त्व कमी करायचं नाही आहे की जो अशा अर्थाने विचार करतात. बातमीचा विचार करणं हे तर स्वाभाविकच आहे. ब्रेकिंगसाठी काम करणं हे तर धंद्याचं गुपितच आहे. पण बातमी आणि ब्रेकिंगच्या पलीकडे चालणाऱ्या व्यवस्थेमधल्या इकोसिस्टीम असलेल्या सर्व स्टेक होल्डर्सना काहीतरी मूलभूत हातात दिलं पाहिजे आणि त्यातही आपला अहंकार असता कामा नये. म्हणून समाजात अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे सगळे आहेत त्यांचं म्हणणं एका व्यासपीठावर आणलं पाहिजे. हाच विचार मला असं वाटतं प्रगल्भ लोकशाहीला दिशादर्शन देणार आहे आणि तो मॅक्स महाराष्ट्रने चिंतन या वार्षिक अंगाच्या माध्यमातून केलेला आहे.